नागोठणे ग्रामपंचायतीची पत्रकार परिषद। माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना नेते किशोर शेठ जैन यांची विविध विषयावर माहिती। नागोठणे रोशन पत्के। शुक्रवार दिनांक 20 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना नेते किशोरभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली काल झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा, राष्ट्रीय महामार्गावरील विविध विषयावर चर्चा व महावितरणकडून होणाऱ्या विजेचा खेळखंडोबा अशा विविध प्रश्नांबाबत ग्रामपंचायत कार्यालयातर्फे चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी किशोरभाई जैन यांच्यासोबत नागोठणे ग्रामपंचायत सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक, उपसरपंच अकलाक पानसरे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, सचिन ठोंबरे, प्रकाश कांबळे, ज्ञानेश्वर साळुंखे तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ अमृता महाडिक, शबाना मुल्ला, सेना अधिकारी भाविका गिझे, पूनम इप्ते काळे, संजय भोसले, संजय काकडे, मोहन नागोठाणेकर, भरत गिजे, अनिल महाडिक, मस्जिद लंबाते सर्व पत्रकार, ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते। यावेळी काल झालेल्या पुराबद्दल बोलताना किशोरभाई जैन असे म्हणाले की काही पूरग्रस्त नागरिक 2-2 दिवस पाण्यात अडकलेले असतात, त्यांना ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येते। अशा वेळी त्यांची व्यवस्थित राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येते। यासाठी नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे नागोठणे ग्रामपंचायतीचे जुने कार्यालय आम्ही पूरग्रस्त लोकांसाठी शासनाला देण्यासाठी तयार आहोत। त्या ठिकाणी शासनाने पूरग्रस्त लोकांसाठी ती इमारत व्यवस्थित बांधकाम करून उपलब्ध करून देण्यात यावी। त्याचप्रमाणे ती इमारत ज्येष्ठ नागरिकांसाठी व तरुणांसाठी उपलब्ध होऊ शकते अशी मागणी वेळोवेळी आम्ही संबंधित कार्यालयाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली। त्याचप्रमाणे नदीला वारंवार येणारा पूर, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नदीची बंदिस्त व खोलीकरण करण्यात यावे अशी देखील मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली। त्याचप्रमाणे नागोठणे शहराच्या लगत राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। महामार्गाचे रस्त्याचे व्यवस्थित बांधकाम न झाल्याने महामार्गाच्या पलीकडील बाजूस असलेले रामनगर व जोगेश्वरी नगर येथे 2 दिवस सखल पाणी साठले होते, त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। थोडक्यात तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। याला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जबाबदार असल्याचे देखील किशोर जैन यांनी बोलून दाखवले। महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला आराखडा नियमाप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयाला दाखवून ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले पाहिजे होते। महामार्गाचा इन-आउट प्लॅनिंग कसा असेल याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाकडे देण्यात आली नाही। महामार्गाचे कॉन्ट्रॅक्टर यांनी व्यवस्थित काम केले नसल्याने महामार्गावर काम सुरू असताना खड्डे व इतर अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे महामार्गाच्या पलीकडे बाजूस पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली व तेथे नदीचे स्वरूप आले होते। त्याचप्रमाणे नागोठणे गावाला सततचा भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येथे वारंवार जाणारी वीज। यावर जैन यांनी भाष्य करताना असे सांगितले की MSCB कडून दर 2 ते 3 वर्षातून एक प्रोजेक्ट बनवला जातो। त्या प्रोजेक्टनुसार गावात विजेबाबत कोणतीही खबरदारी घ्यावी याचा आराखडा तयार करण्यात येतो। असे असताना देखील या विभागात वारंवार वीज गुल होण्याचा प्रकार होतो। याबाबत महावितरणचे अधिकारी यांनी या प्रकारात नीट लक्ष घालावे आणि हा नागोठणेकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा असे देखील जैन म्हणाले। लोकांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आणि आम्हाला निवडून दिले, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी या सर्व विषयांना आम्ही तातडीने हात घालत आहोत आणि हे सर्व प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील, अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असा कडक इशारा वजा सूचना किशोरभाई जैन यांनी प्रशासनाला दिला आहे। या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणारी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक गेली 2-3 वर्ष नागोठणे गावात झालीच नाही, याबाबत देखील पत्रकारांनी प्रश्न विचारून संबंधितांचे लक्ष वेधून घेतले। काही गोष्टी मला जाणवत आहेत नागोठण्याच्या पूर परिस्थितीमध्ये जे होते त्या बाबतीत बोलणं आवश्यक आहे असं मला वाटायला लागलं आहे। गेली अनेक वर्षापासून नागोठणा कायम हिट लिस्टवरती पाण्याच्या संदर्भात राहिलेला आहे। साधा पाऊस पडला तरी नागोठण्याचा नाका हा पाण्यामध्ये बुडत असतो। नागोठण्याची बाजारपेठ पाण्यामध्ये, बाजारपेठ कोळीवाडा पाण्यामध्ये, बंगळेआळी पाण्यामध्ये, ते अनेक वर्षापासून साधं पाणी आलं तरी असतं आणि म्हणून 1989च्या महापुराच्या वेळेला पासून नागोठण्याला नदीला पात्र खोल व्हावं, संरक्षक भिंत व्हावी अशी सततची मागणी आपली सगळ्यांची आहे। परंतु पूर आला तर ती मागणी होते, मागणी केली तर प्रशासकीय अधिकारी आपल्याकडे येतात, प्रशासकीय अधिकारी येऊन काही मोजमापं घेतात आणि प्रस्ताव बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये चालू आहे म्हणून सांगतात।
पण कुठली आर्थिक तरतूद याला होत नाही आणि म्हणून परत येणे माझ्या मागण्याप्रमाणे पूर येतो, परत लोकांना त्रास होतो. काल तहसीलदारांची माझी चर्चा झाली, म्हटलं पंचनाम्याचं काय, तर म्हणाले हे जे सगळे कोळीवाडा वगैरे आहे हा अतिक्रमण असल्यामुळे आम्ही पंचनामे आणि नुकसान भरपाई देणार नाही. म्हणजे त्यांना मदत द्यायचाही विषय शासनाकडे नाही आहे. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांकडे मी पत्र दिलं होतं, ग्रामपंचायतीने पण पत्र दिलं होतं आपल्या आणि मागणी केली होती की याचं तात्काळ प्लॅनिंग व्हावं म्हणून. त्यानुसार त्यांच्या त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या डेप्युटी कलेक्टरनी इरिगेशन डिपार्टमेंटला पत्र दिलं आणि याचं इस्टिमेट करायला सांगितलं. इस्टिमेट करताना अतिशय खेळखंडोबा करून ठेवला. गावकऱ्यांना विश्वासात न देता इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोजमापं घेऊन 1 कोटीचा इस्टिमेट बनवला. 1 कोटीमध्ये नाला दुरुस्ती सुद्धा होती. तर आंबा नदीचं एवढं मोठं पात्र, त्याचं खोलीकरण, त्याची बंदिस्ती, याच्यासाठी शेकड्यामध्ये पैसे लागणार आहेत, म्हणजे कोट्यवधी रुपये लागणार आहेत. जी तरतूद महाडच्या महापुरामध्ये त्यांनी दिली, जी तरतूद चिपळूणच्या महापुरामध्ये दिली, त्याच्या अगोदरपासून आपलं नाव नागोठण्याचं पुरामध्ये सगळ्यात पुढे आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाकडून पत्रकार परिषद आयोजित केली होती. यासोबत यावेळी आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य श्री किशोर शेठ जैन आहेत. नागोठणे गावाचे ते सर्व आहेत असं म्हटलं जातं. तर आपण त्यांना विचारूया, भाई आज जी पत्रकार परिषद झाली त्याबद्दल काय सांगाल? अतिशय महत्त्वाचा असा पुराचा विषय होता. त्याच्यानंतर MSCBच्या लाईटचा विषय होता. त्याचबरोबर हायवेला जो नॅशनल हायवेचं काम चालू आहे त्याच्यामुळे पावसाच्या अगोदरची जी अरेंजमेंट करायला पाहिजे होती ती न केल्यामुळे झालेलं तिथे पुरामध्ये नुकसानी आणि लोकांचं सगळं वाताहत झालेली आहे. ह्या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने बघून आज मी ही पत्रकार परिषद अरेंज केली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला जे आव्हान द्यायचं आहे ते आव्हान आम्ही केलेलं आहे. लोकप्रतिनिधींना पण आव्हान केलेले आहेत, आमदार असतील, खासदार असतील, मंत्रिमंडळ असेल. याच्यातून काय 2-4 दिवसात दिसते ते बघूया. नाहीतर मग नागोठणेकरांनी ठरवलेलं आहे की हा सगळा विषय मिळेपर्यंत रस्त्यावर उतरायचं आहे आणि हे मिळवून घ्यायचं आणि त्याचं नेतृत्व मी स्वतः करणार आहे. धन्यवाद.